हॅलो डिअर स्टुडंट, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीसी जनता 10th. तर बाळांनो, 10th SSC बोर्ड 2025-26 मध्ये मॅथ्स 1 ची जी आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे आणि त्यामध्ये बाळांनो आपला जो टॉपिक आपण डिस्कस करतो दॅट टॉपिक इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि त्यामधली आपली जी सब कन्सेप्ट सुरू आहे दॅट वॉज क्रॅमर्स रूल. आणि या क्रॅमर्स रूल वरचे लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बाळांनो काही न्यूमरिकल्स डिस्कस केले होते. तर सेम आजच्या पण लेक्चर मध्ये बाळांनो आपण समोरचे दोन न्यूमरिकल्स कव्हर करूया, ज्यामध्ये पहिलं जे न्यूमरिकल आहे त्यामध्ये जे दोन लिनियर इक्वेशन्स तुम्हाला पाहायला मिळतात ते दोन न्यूमरिकल्स इक्वेशन्स आहेत. पहिलं आहे 4x + 3y - 4 = 0 आणि दुसरं जे लिनियर इक्वेशन पाहायला मिळतं बाळांनो ते आहे 6x = 8 - 5y. आणि दुसरं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे आपलं, किंवा दुसरं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे बाळांनो 2x + 3y = 2 आणि त्यातलं जे दुसरं लिनियर इक्वेशन आहे ते आहे x - y/2 = 1/2. तर चला बाळांनो आपण याला 1 बाय 1 सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया आणि क्रॅमर्स रूलनी याचे सोल्युशन्स आपल्याला कशा पद्धतीने फाइंड आउट करता येतील याला थोडं डिस्कस करूया. तर चला पहा, सर्वात पहिले बाळांनो आपण अंडरस्टँड केलंय की ज्यावेळेला आपल्याला कोणतंही न्यूमरिकल क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचं असतं तर ते जे इक्वेशन आहे किंवा ते जे पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स आहेत ते आपल्याला पर्टिक्युलर स्टँडर्ड फॉर्म मध्ये हवे असतात. आणि तो स्टँडर्ड फॉर्म काय आहे तर तो स्टँडर्ड फॉर्म, चला एक वेळा मी पुन्हा एक्सप्लेन करतो. तो स्टँडर्ड फॉर्म असतो बाळांनो ax + by = c. म्हणजे जे काही व्हेरिएबल्स त्या इक्वेशन मध्ये असतील बाळांनो ते आपल्याला = च्या या साईडला म्हणजेच लेफ्ट हँड साईडला पाहिजे आणि जो काही कॉन्स्टंट असेल तो कुठे पाहिजे असतो बाळांनो राईट हँड साईडला. तर या पद्धतीने जर इक्वेशन असेल तरच आपण त्याला क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करू शकतो. तर आपण जर इथे या दोन इक्वेशनला केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येतं बाळांनो, यामध्ये जे पहिले इक्वेशन आहे त्यामध्ये सर्व व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट हे = च्या राईट हँड साईडला आहेत. कुठे आहेत बोला? = च्या राईट हँड साईडला. तर मग आपल्याला थोडं यामध्ये चेंज करावं लागेल आणि हा जो कॉन्स्टंट आपल्याला = च्या या साईडला दिसतो त्याला इकडून ट्रान्सफर करून कुठे न्यावं लागेल? राईट हँड साईडला. मग आपल्याला जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कशा पद्धतीने लिहिता येईल तर मी इक्वेशन लिहितो बाळांनो. तर तो असणार आहे 4x + 3y आणि हा जो 4 आहे बाळांनो मी = च्या त्या साईडला नेला. तर आपल्याला माहिती आहे = च्या त्या साईडला आपण नेत असताना जर इकडे तो मायनस असेल तर तिकडे गेल्यानंतर तो काय होणार आहे बाळांनो? प्लस. तर मग मी इथे या -4 चा इकडे होणार प्लस आणि आय विल नोट डाऊन दिस इक्वेशन ॲज इक्वेशन नंबर 1. व्हेरी गुड. चला त्यानंतर दुसरं इक्वेशन जर आपण केअरफुली बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतंय की हे पण इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. या इक्वेशन मध्ये जर बघितलं तर हा जो व्हेरिएबल आहे 5y हा तो = च्या त्या साईडला म्हणजे राईट हँड साईडला आहे. आणि आपण शिकलोय की क्रॅमर्स रूलनी जर इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला व्हेरिएबल्स कुठे पाहिजे तर लेफ्ट हँड साईडला पाहिजे. मग त्याच कन्सेप्टचा जर मी उपयोग इथे केला तर मग मला या इक्वेशनला पण थोडं कन्वर्ट करावं लागेल. आणि इक्वेशनला कसं कन्वर्ट करावं लागेल तर इथे आहे 6x = 8 - 5y. तर बाळांनो हा जो हा -5y जो आहे त्याला आपल्याला इकडे ट्रान्सफर करावं लागेल आणि हा -5y जर इकडे ट्रान्सफर झाला तर इट विल गेट प्लस. तर आवर इक्वेशन विल बी 6x + 5y = 8 आणि याला देणार मी इक्वेशन नंबर 2. जर आता आपण केअरफुली या इक्वेशनला बघितलं तर या दोन्ही इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स कुठे पाहायला मिळतात आपल्याला लेफ्ट हँड साईडला आणि कॉन्स्टंट कुठे पाहायला मिळतो राईट हँड साईडला. सेम त्याच पद्धतीने इथे पण व्हेरिएबल्स कुठे पाहायला मिळतात लेफ्ट हँड साईडला आणि कॉन्स्टंट कुठे पाहायला मिळतो राईट हँड साईडला. आणि मग आता इथून आपण क्रॅमर्स रूलला यूज करू शकतो. तर सर्वात पहिले क्रॅमर्स रूलनी जर या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे दोन्ही इक्वेशनला आपण कोणासोबत कम्पेअर करतो तर स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करतो. तर चला लिहा ऑन कम्पेअरिंग विथ कोणता फॉर्म? हो स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म? स्टँडर्ड फॉर्म. कोणता? ax + by = c. आणि चला लिहा मग a1 b1 c1 च्या व्हॅल्यूज. a1 म्हणजे काय तर पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट. तर पहिले इक्वेशन आहे बाळांनो हे, इथे x आहे हा, त्याचा कोइफिशियंट किती दिसतो 4. तर a1 ची व्हॅल्यू झाली बाळांनो 4. चला त्याच इक्वेशन मध्ये y चा जो कोइफिशियंट असतो त्याला बोलतो बाळांनो आपण b1. तर y सोबत किती दिसते आपल्याला 3. तर इथे b1 ची व्हॅल्यू होईल बाळांनो 3. त्यानंतर c1 म्हणजेच कॉन्स्टंट आणि पहिल्या इक्वेशन मध्ये जो कॉन्स्टंट आहे तो आहे बाळांनो 4. इज इट ओके? चलो इक्वेशन नंबर 2 मध्ये चला बोला x चा कोइफिशियंट कोण दिसतोय? x चा कोइफिशियंट दिसतोय आपल्याला 6 म्हणजे a2 ची व्हॅल्यू किती झाली बाळांनो 6. y चा कोइफिशियंट कोण दिसतोय बाळांनो 5 म्हणजे b2 ची व्हॅल्यू किती झाली बाळांनो 5. आणि आपला c2 म्हणजे आपला कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट कोण आहे तर कॉन्स्टंट आहे बाळांनो
8. तर A1 B1 C1 A2 B2 C2 च्या व्हॅल्यूज आपण प्रॉपर पद्धतीने मेन्शन केलेल्या आहेत. तर चला आता आपण क्रॅमर्स रूल यूज करूया. तर मी इथे लिहितो बाई युजिंग क्रॅमर्स रूल. कोणता रूल? क्रॅमर्स रूल. चला क्रॅमर्स रूल जर यूज केला तर आपल्याला सर्वात पहिले बाळांनो कोणती व्हॅल्यू आयडेंटिफाय करावं लागते? तर आपल्याला सर्वात पहिले डिटर्मिनंट डी काढावा लागतो. कोण काढावा लागतो बोला? डिटर्मिनंट डी. चला काढा बरं डिटर्मिनंट डी. व्हॉट इज डिटर्मिनंट डी? तर डी असतो आपला A1 A2 B1 B2. आणि आपण हे शिकलोय की ज्या वेळेला मी डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यूज पुटअप करणार, डिटर्मिनंट मी कन्सिडर करणार, तर ज्या व्हॅल्यूज जे नंबर्स मी नोट डाऊन करणार तर हे मी बाळांनो व्हर्टिकल लाईन मध्ये कन्सिडर करणार. म्हणजेच A1 A2 B1 B2 याच पद्धतीने आपण डिटर्मिनंट पण पाठ केलेले आहे. तर चला इथे व्हॅल्यूज पुटअप करूया. तर A1 ची व्हॅल्यू किती दिसते बाळांनो? तर मला असं वाटतंय A1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4, A1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 4, B1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 6, त्यानंतर B1 B2 च्या व्हॅल्यूज किती आहे? तर इथे आहे 3 आणि इथे आहे 5. चला आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढावी लागते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची हे आपण शिकलोय. इथे काय करावं लागतं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं हेही आता सर्वांच्या पाठ झालेला आहे. आपल्याला सुरू कुठून करावं लागतं? तर टॉप मोस्ट लेफ्ट कॉर्नरचा जो नंबर असतो म्हणजेच इथे जो 4 आहे या 4 पासून मी सुरुवात करणार आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार? असं असं कसं? बोला बोला बोला. हा असं असं. तर चला करा मल्टिप्लिकेशन. मग पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येईल बाळांनो? तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये येईल 4 मल्टिप्लाय बाय 5. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय होईल? तर 6 मल्टिप्लाय बाय 3. आणि दोघांचा काय घेत असतो बाळांनो आपण? डिफरन्स. म्हणजे दोन्हीही ब्रॅकेट्स आपल्याला काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन. काय करावं लागेल बोला? सबस्ट्रॅक्शन. तर चला 4 5 जार किती होणार? तर 4 5 जार होतात बाळांनो 20 मायनस 6 3 जार किती होतात बाळांनो 18. द डिफरन्स इज 2. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी वी गॉट? द व्हॅल्यू ऑफ डी वी गॉट इट इज ॲज 2. किती मिळाली बोला? 2. तर व्हॅल्यू ऑफ डी आपल्याला किती मिळाली? 2. चला आता आपण डी काढल्यानंतर कोण काढायचा असतो? तर आपल्याला डी काढल्यानंतर dx काढायचा असतो. कोण काढायचा असतो? dx. आणि dx कसा असतो? dx ची व्हॅल्यू काय असते? तर dx ची व्हॅल्यू असते C1 C2 B1 B2. बोला काय असते? C1 C2 B1 B2. पाठ झालाय तुमच्या सर्वांना तोंड पाठ झालाय. काय असतं dx? C1 C2 B1 B2. चला व्हॅल्यूज पुटअप करा बरं C1 C2 च्या. काय व्हॅल्यूज आपल्याकडे? C1 C2 आहे आपल्याकडे 4 8. चला व्हॅल्यूज पुटअप करूया. C1 C2 च्या व्हॅल्यूज पुट करूया. चला इथे किती 4, इथे किती 8. B1 B2 B1 B2 B1 B2 किती आहे? 3 आणि 5. इथे पुन्हा काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं? असं असं कसं? असं असं. सुरू कुठून? 4 वरनं. सुरू कुठून? 4 वरनं. चला मग पटकन पाहूया. पहिल्या ब्रॅकेट मध्ये किती होईल? 4 मल्टिप्लाय बाय 5 मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये किती होईल? 8 मल्टिप्लाय बाय 3. 8 मल्टिप्लाय बाय 3. तर आवर आन्सर विल बी 4 5 आर 20, 8 3 आर 24. द डिफरन्स विल बी -4. डिफरन्स किती होणार बोला बाळांनो? -4. कारण की इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, अपोजिट साइन आहे, सबट्रॅक्शन होणार. 24 मधनं 20 गेले, राहतील 4 आणि त्याचं जे साइन आहे ते मोठ्या नंबरचं येईल. 24 मोठा आहे म्हणजे याचं साइन आहे मायनस, म्हणून 4 ला साइन आलं मायनस. तर आन्सर इज dx इज इक्वल टू -4. इज देअर एनी डाऊट? व्हेरी सिंपल, व्हेरी इजी, व्हेरी व्हेरी इजी. चला dx निघालाय आपला. चला dx निघाल्यानंतर बाळांनो आपल्याला आता कोण काढावं लागतं? तर dx निघाल्यानंतर आपल्याला आता काढावं लागेल dy. आणि dy काय असतं? तर dy पण सर्वांना पाठ आहे. dy असतं बाळांनो A1 A2 C1 C2. काय असतं बोला? A1 A2 C1 C2. A1 A2 C1 C2. चला पटकन. हा A1 A2 च्या व्हॅल्यूज काय? चला पुट करा. A1 A2 च्या व्हॅल्यूज काय? A1 आहे बाळांनो 4, A2 आहे 6. इथे A1 आहे 4, A2 आहे 6. त्यानंतर C1 C2 च्या व्हॅल्यूज किती आहे? 4 आणि 8. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं? असं 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 असं. चला करा मग. पहिल्या ब्रॅकेट मध्ये किती होईल? 4 मल्टिप्लाय बाय 8 मायनस 6 मल्टिप्लाय बाय 4. चला मग काय होईल? 4 मल्टिप्लाय बाय 8 किती होईल बाळांनो? 32. किती होईल बाळांनो? 32 मायनस 6 मल्टिप्लाय बाय 4. व्हॉट इज 6 मल्टिप्लाय बाय 4? 6 1 जार 6, 6 2 जार 12, 6 3 जार 18, 6 4 जार 24. तर इथे होईल 32 मायनस 24. अवर डिफरन्स विल बी 8. तर dy ची व्हॅल्यू किती झाली बाळांनो? तर dy ची व्हॅल्यू झाली 8. dy ची व्हॅल्यू किती झाली? 8. आता आपल्याला ज्या रिक्वायर्ड व्हॅल्यूज होत्या d, dx आणि dy मिळालेल्या
आहेत. तर मग फायनल मग मी माझं सोल्युशन लिहिणार बाळांनो, आणि सोल्युशन कसं लिहिणार, तर सोल्युशन लिहिणार x इज इक्वल टू dx अपॉन d. तर x इज इक्वल टू व्हॉट वॉज अवर dx, तर dx आला होता बाळांनो आपला -4. काय आला होता बोला, -4. आणि d ची व्हॅल्यू किती होती रे, d ची व्हॅल्यू किती होती रे बबल्या, d ची व्हॅल्यू किती होती बबल्या, बबल्या d ची व्हॅल्यू होती 2. तर d च्या जागी किती पुट करणार मी, तर d च्या जागी पुट करणार 2. तर x इज इक्वल टू किती होईल, हा 2 या 4 ला कितीने कट करेल 2 ने, तर x विल बी इक्वल टू -2. x विल बी इक्वल टू -2. तर x ची व्हॅल्यू बाळांनो आपल्याला मिळाली -2. सेम त्याच पद्धतीने मी y ची व्हॅल्यू काढणार. y इज इक्वल टू काय असतं, dy अपॉन d. y इज इक्वल टू काय असतं, dy अपॉन d. तर dy किती हो, तर dy ची व्हॅल्यू आपल्याकडे 8 आणि d ची व्हॅल्यू आहे 2. तर हा 2 या 8 ला किती कट करेल 4. तर y ची व्हॅल्यू किती आली, तर y ची व्हॅल्यू आली आपल्याला 4. तर मग खाली लिहिता येईल थोल्युथन. काय लिहिता येईल बोला, द थोल्युथन ऑफ गिवन पेअर ऑफ लिनियर इक्वेशन, गिवन पेअर ऑफ लिनियर इक्वेशन, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन ईद x इज इक्वल टू -2, x is equal to -2 and y is equal to 4 and y is equal to how much बबल्या सांग बबल्या पटकन, x ची व्हॅल्यू किती आली -2, y ची व्हॅल्यू किती आली 4. चला काही डाऊट, व्हेरी इझी व्हेरी सिंपल. चला आपण एक वेळा क्रॉस व्हेरीफाय पण करून घेऊया आपल्या ज्या व्हॅल्यूज आल्या त्या बरोबर आहेत का. सर्वात पहिले तर आपले जे इक्वेशन्स होते ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये नव्हते, मग मी त्यांना स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असताना मला माहिती आहे व्हेरिएबल शुड बी लेफ्ट हँड साइड, कॉन्स्टंट शुड बी ऑन राईट हँड साइड. मग मी इथे व्हेरिएबल्स तुम्हाला लेफ्ट हँड साइडलाच मिळाले, पण जो कॉन्स्टंट आपला होता इकडे त्याला मी तिकडे फेकलं तर तो -4 चा काय झाला +4. काय झाला +4. पार्टी बदलली, चिन्ह बदललं, इकडे होता -4 तिकडे झाला +4. त्यानंतर इकडे जर या दुसऱ्या इक्वेशनला केअरफुली ऑब्जर्व केलं तर हा जो व्हेरिएबल है इधर तो जमेगा नहीं, उसको ट्रांसफर करना पड़ेगा. कहां पे ट्रांसफर करना पड़ेगा, लेफ्ट हैंड साइड पर ट्रांसफर करना पड़ेगा. अगर लेफ्ट हैंड साइड पर उसको ट्रांसफर किया तर त्याचं साइन आहे माइनस, तर माइनसचं काय होईल प्लस. तर मग हा 6x ॲज इट इज ठेवला आपण आणि हा -5 इकडे ट्रान्सफर झाला तर +5 झालं इज इक्वल टू 8. मग आपल्याला आपले दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळालेले आहेत आणि त्यानंतर रेस्ट इज द हिस्ट्री. सर्वांना माहिती आहे की न्यूमेरिकल आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. जर या क्वेश्चन मध्ये काही डाऊट असेल तर प्लीज आस्क मी इन कमेंट. तुम्हाला काय तुमचे सजेशन्स द्यायचे असतील तर प्लीज बाळांनो मला तुम्ही कमेंट करू शकता. त्या पद्धतीने मी माझ्या टीचिंग मध्ये म्हणा, त्या पद्धतीने मी माझ्या कन्सेप्ट मध्ये म्हणा, किंवा आणखीनही काही तुमचे सजेशन्स असतील तर त्याच्यामध्ये मला बदल करता येतील. तर प्लीज माझी अशी रिक्वेस्ट असेल की तुम्ही तुमच्या कमेंट्स मधनं सजेशन्स मला प्लीज माझ्यापर्यंत पोहोचवा. चला बाळांनो नेक्स्ट जो क्वेश्चन होता त्याला आपण थोडं डील करूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय, तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सर्वात पहिले तुम्ही पाहणार, सर्वात पहिले तुमची नजर कुठे गेली पाहिजे, इक्वेशनवर. इक्वेशन बघितल्या त्यांना तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये बघता आलं पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म काय, व्हेरिएबल्स ऑन लेफ्ट हँड साइड, कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. व्हेरिएबल्स ऑन लेफ्ट हँड साइड, कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. दिसतंय का असं, तर येस बघितल्याच आपल्याला बाळांनो असं दिसतंय की दोन्हीही इक्वेशनचे जे व्हेरिएबल्स आहे ते लेफ्ट हँड साइडला आहे, कॉन्स्टंट राईट हँड साइडला आहे. व्हेरिएबल्स लेफ्ट हँड साइडला आहे, कॉन्स्टंट राईट साइडला बदल करायची मुळीच गरज नाही. चला मग पटकन पहिल्या इक्वेशनला देऊ इक्वेशन नंबर 1, दुसऱ्या इक्वेशनला देऊ इक्वेशन नंबर 2 आणि त्याच्यावरनं आपण काढू कोण काढू a1 b1 c1 a2 b2 c2. चला पटकन लिहा मग इक्वेशन नंबर 1. असं इक्वेशन दिल्यानंतर तुम्हाला पहिल्या इक्वेशनला बाळांनो इक्वेशन नंबर 1 मार्क करायचं असतं कधी, म्हणजेच अशा पद्धतीने, आणि दुसऱ्या इक्वेशनला मार्क करायचं असतं इक्वेशन नंबर 2. चला इक्वेशन मार्क झालेत आपले. याच्यावरनं लिहा a1 b1 c1 च्या व्हॅल्यूज. मग लिहा काय लिहिणार, ऑन कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म. आणि तो कोणता असतो, ax + by इज इक्वल टू शी. चला बोला a1 ची व्हॅल्यू बोला, a1 ची व्हॅल्यू 2. पहिल्या इक्वेशन मध्ये x चा जोडीदार, पहिल्या इक्वेशन मध्ये x चा जोडीदार 2 आहे म्हणून a1 ची व्हॅल्यू झाली 2. पहिल्या इक्वेशन मध्ये y चा जोडीदार 3 म्हणून b1 ची व्हॅल्यू झाली 3. आणि पहिल्या इक्वेशन मधला माझ्यासारखा बिचारा एकटा कोण, तर कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू झाली 2. चला सेम पद्धतीनेच दुसऱ्या इक्वेशन मध्ये a1
सॉरी A1 नाही बाळा, A2 दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट काही नाही म्हणजे कोण असतो जिथे कोणाचा कोणी जोडीदार नाही, तर आपल्याला माहिती आहे सबका साथी कोण, तर 1, तर कोण 1. चला B2 ची व्हॅल्यू सांगा. B2 ची जर व्हॅल्यू केअरफुली बांधून मी बघितली तर इथे तुम्हाला व्हॅल्यू डिफाईन करावं लागेल. लक्ष द्या, y/2 जो आहे तर त्याला बांधनो आपण कसं मेन्शन करू शकतो, तर त्याला 1/2 इंटू y पण लिहिता येतं. y/2 लाच आपल्याला किती लिहिता येतं, 1/2 इंटू y. मग जर मी केअरफुली y चा जोडीदार बघितला तर किती झाला, तर तो झाला 1/2. किती झाला, 1/2. किती झाला, 1/2. आणि मला सांगा मग इथे B2 ची व्हॅल्यू, याला जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर y/2 म्हणजे कोण, 1/2 इंटू y आणि त्याच्यासोबत साइन आहे मायनस, तर इथे होईल -1/2. किती होईल बोला बाळांनो, -1/2. चला C2 बोला बरं. C2 किती रे, C2 आहे 1/2. चला व्हेरी गुड. A1 B1 C1 A2 B2 C2 च्या व्हॅल्यूज लिहिल्या. आता बाळांनो तुम्हाला काय लिहायचंय, तर आता तुम्हाला लिहायचंय आपलं क्रॅमर्स रूल वरनं dx आणि dy च्या व्हॅल्यूज कशा डिफाईन होतील, तर चला पाहूया, आपण चेक करूया. चला लिहा पटकन. काय लिहिणार, तर बाय युझिंग, काय लिहिणार, बाय युझिंग कोणता रूल, बाय युझिंग क्रॅमर्स रूल. कोणता रूल, क्रॅमर्स रूल. चला पहा, d इज इक्वल टू काय असतं, तर d इज इक्वल टू सर्वांना पाठ झालाय आता, A1 A2 B1 B2. चला A1 A2 च्या व्हॅल्यूज ठेवा. A1 A2 किती आहे, 2 1. C1 C2 च्या व्हॅल्यूज किती आहे, 3 आणि -1/2. नाव काल सारखी लास्ट लेक्चर सारखी आपली मिस्टेक नको व्हायला, तर व्हॅल्यूज आपण थोड्या क्रॉस व्हेरीफाय करूया. आपल्या व्हॅल्यूज काय होत्या, तर इथे 2 बरोबर लिहिलंय मी, इथे 1 बरोबर लिहिलंय, इथे 3 बरोबर लिहिलंय, इथे -1/2 बरोबर लिहिलंय, इथे 2 बरोबर लिहिलंय आणि इथे 1/2 बरोबर लिहिलंय. म्हणजे आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण लिहिलेल्या परफेक्ट आहेत, काही डाऊट नाही. आणि तुम्हालाही अशाच पद्धतीने चेक करायचं जेणेकरून तुमचं कुठेही कशाही पद्धतीची मिस्टेक व्हायला नको. तर चला पहा बाळांनो, अब तो क्या करना है, अब तो अपनी स्टैंडर्ड प्रोसीजर सबको पता है. क्या करना है, स्टैंडर्ड प्रोसीजर सबको पता है. क्या करना है, क्रॉस मल्टीप्लिकेशन. क्या करना है, क्रॉस मल्टीप्लिकेशन. and चलो करो क्रॉस मल्टीप्लिकेशन. किधर से शुरू करोगे, 2 से शुरू करोगे. कैसा करोगे रे भैया, कैसा करोगे रे भैया, ऐसा करोगे रे भैया. करो चला पटकन करा मग पटकन. हा चला काय होईल बोला. 2 इंटू -1/2 पहिल्या ब्रॅकेट मध्ये, मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय होईल, 1 इंटू 3. काय होईल बोला, 1 इंटू 3. नाव सॉल्व दिस ब्रॅकेट. तर बाळांनो हा 2 या 2 ला काय करेल, कॅन्सल. म्हणजेच पहिल्या ब्रॅकेट मध्ये किती आलं, -1 मायनस आणि 1 3 जार किती होणार 3. आणि इथे काय होईल, मायनस मायनस विल गेट, मायनस मायनस विल गेट प्लस. तर या दोघांची काय होईल, ऍडिशन. तर 1 + 3 किती होणार बाळांनो, 4. आणि साइन कोणतं येईल, मायनस. तर डी किती मिळाला आपल्याला, डी किती मिळाला, -4. डी किती मिळाला, -4. एक वेळा पुन्हा पहा, 2 इंटू -1/2 -1 इंटू 3. या 2 नी या 2 ला गायब केलं म्हणजे कट केलं. इथे राहिलं -1, इथे 1 इंटू 3 3 राहिलं, -1 -3 झालं -4. तर व्हॅल्यू ऑफ डी वी गॉट ॲज -4. चला आता कोण काढायचं, dx. कोण काढायचं रे बबुआ, dx निकालो. चला काढा. dx कसा काढणार, तर पाठ आहे आपल्याला, काय आहे, C1 C2 B1 B2 C1 C2 B1 B2. C1 C2 च्या व्हॅल्यूज किती आहे, इथे आहे 2, इथे आहे किती बोला, इथे किती आहे बोला 2. आणि त्याच्यानंतरची व्हॅल्यू किती आहे, 1/2. किती आहे बोला, 1/2. 2 आणि 1/2. त्यानंतर B1 B2 च्या व्हॅल्यूज किती आहे, 3 आणि -1/2. किती बोला, 3 आणि -1/2. 3 आणि -1/2. नाउ डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. कैसा करोगे रे, ऐसा आणि ऐसा करोगे रे. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय होईल, तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये बानो 2 इंटू -1/2 -1/2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. चला पटकन पहा मग काय आन्सर येत आहे आपलं, काय आन्सर येत आहे, चेकआउट करा, चेकआउट करा, चेकआउट करा, चेकआउट करा, चेकआउट करा, चेकआउट करा, चेकआउट करा. हा थू या थू ला काय करेल, कॅन्सल करेल. म्हणजेच ब्रॅकेट मध्ये राहिलं किती, -1. ब्रॅकेट मध्ये किती राहिलं, -1. मायनस इथे जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला माहिती आहे
फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन आपण शिकलोय बाळांनो. कसं करायचं? न्यूमरेटरचं न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर मध्ये. मग 3 च्या डिव्हिजन मध्ये काही नाही म्हणजे किती असणार? 1. मग सांगा पटकन काय होईल? 1 × 3 न्यूमरेटरचं न्यूमरेटर सोबत, म्हणजे 1 चं 3 सोबत किती झालं? 3. आणि 2 1 किती होतील? 2. इट इज ओके, इट इज क्लिअर, इट इज व्हेरी मच क्लिअर. चला आता इथे काय करणार? तर आता इथे तुम्हाला काय करावं लागेल बाळांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला करा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. सर्वांना माहिती आहे फ्रॅक्शनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण. फ्रॅक्शनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतो? ऍडिशन सबट्रॅक्शन असताना याच्या डिव्हिजन मध्ये कोण नाही म्हणजे किती? याच्या डिव्हिजन मध्ये कोण नाही म्हणजे किती? 1. मग कसं? असं 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 कसं? असं 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 कसं? असं 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 करा. मग 2 × -1 किती होणार बाळांनो? तर 2 × -1 होईल बाळांनो. 2 × -1 होईल -2. त्यानंतर 1 × -3 होईल -3 डिवायडेड बाय 1 × 2. तर 2. तर आन्सर इज -5 डिवायडेड बाय 2. -5 डिवायडेड बाय 2. तर dx ची व्हॅल्यू किती आली? तर dx ची व्हॅल्यू आली बाळांनो -5 डिवायडेड बाय 2. कारण झालं काय? तर -1 × 2 -2 झालंय. 1 × -3 डिवायडेड बाय 1 × 2 2. आणि -2 -3 किती होणार बाळांनो? तर -5 डिवायडेड बाय 2. तर आन्सर इज dx इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय 2. चला dx निघाला. आता कोण काढायचं रे? बबल्या बबली सांग पटकन. आता कोण काढायचं? तर आता काढायचं आपल्याला dy. चला बोला dy कसं काढणार? तर dy चा फॉर्म्युला सबको पता है. क्या है फॉर्म्युला? a1 a2 c1 c2. चला व्हॅल्यूज पुट अप करा बरं. a1 इथू 2 आणि 1, c1 इथू 2 आणि 1/2, 2 आणि 1/2, 2 आणि 1/2. काही डाऊट आहे का? चला ऐसा करोगे. चला करा मग. 2 × 1/2 एका ब्रॅकेट मध्ये, -1 × 2 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. हा 2 या 2 ला उडून टाकेल, तर इथे राहणार 1 आणि इथे दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार 1 2 2. मग या दोघांचा डिफरन्स किती येणार? तर या दोघांचा डिफरन्स येणार -1. म्हणजेच बाळांनो यावरनं आपल्याला असं लक्षात येत आहे की dy ची जी व्हॅल्यू आहे ती dy ची व्हॅल्यू किती झाली आपली? तर dy ची व्हॅल्यू झाली -1. dy ची व्हॅल्यू किती झाली बोला? -1. dx ची व्हॅल्यू किती झाली होती? -5/2 आणि dy ची व्हॅल्यू किती झाली? -1. तर आता मग बाळांनो आपल्याला ज्या रिक्वायर्ड व्हॅल्यूज होत्या dx d आणि dy मिळालेल्या आहेत. तर याच्यावरनं मग आपण फायनल आन्सर लिहू शकतो. देअरफॉर फ्रॉम x इज इक्वल टू काय लिहिणार? तर x इज इक्वल टू लिहिणार dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू माझी किती आहे? तर dx ची व्हॅल्यू आहे माझी 5/2. किती आहे बोला? 5/2. आणि डिव्हिजन मध्ये d, तर d आपला किती आला होता? d सर्वांना माहिती आहे. तर d आपला किती आला होता? तर d आला होता बाळांनो -4. किती आला होता बोला? -4. किती आला होता बोला? -4. अब क्या करोगे रे बबुआ? अब ये कैसा सॉल्व होगा रे बबुआ? तर याच्यासाठी बेसिक क्लिअर लागतं. काय बेसिक क्लिअर लागतं? पहा, लक्ष द्या. चल बाळांनो आपला हा एक फ्रॅक्शन आहे. या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर मध्ये मी फ्रॅक्शन घेतलाय. या फ्रॅक्शनच्या हा मेन फ्रॅक्शन आहे आपला आणि या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर मध्ये आपल्याकडे एक फ्रॅक्शन आहे आणि हा आहे या मेन फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर c. लक्षात आलं काय बोललो मी? ही लाईन म्हणजे आपला मेन फ्रॅक्शन, त्याच्यामध्ये वरचा न्यूमरेटर आणि खालचा डिनॉमिनेटर असेल. पण त्या मेन फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर मध्ये पण फ्रॅक्शन आहे आणि डिव्हिजन मध्ये c आहे. तर काय होत असतं? ज्या वेळेला मेन फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर मध्ये फ्रॅक्शन असतो तर हा जो वरचा फ्रॅक्शन आहे याचा जो डिनॉमिनेटर असतो तो मेन फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटर सोबत कसा जातो? मल्टिप्लिकेशन मध्ये जातो. म्हणजे जिथे काय होईल? a/bc. काय होईल बोला? a/bc. सिमिलर पद्धतीने बाळांनो हा माझा मेन फ्रॅक्शन आहे. मेन फ्रॅक्शन मध्ये हा माझा न्यूमरेटर आहे आणि या न्यूमरेटरचा जो डिनॉमिनेटर आहे त्याच्यामध्ये आता माझा फ्रॅक्शन आहे. तर मग काय होईल? तर मग बाळांनो हा डिनॉमिनेटर मध्ये हा जो फ्रॅक्शन आहे त्याचा डिनॉमिनेटर म्हणजे c हा वर जाईल. तर मल्टिप्लिकेशन होईल a/c डिवायडेड बाय b. समझा क्या? यस, व्हेरी गुड. जर ही कन्सेप्ट बाळांनो समजली असेल तर आपल्याला इथे लक्षात येतं हा आपला मेन फ्रॅक्शन आहे आणि मेन फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर मध्ये पण पुन्हा फ्रॅक्शन आहे आणि म्हणजेच हा 2 जो आहे हा कुठे जाईल? 4 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे आन्सर काय होईल? -2 डिवायडेड बाय 2 × -4. हा मायनस मायनस तर तसाही कट होतो. तर आन्सर विल बी अवर 5/8. तर बाळांनो आपला जो x होता तो x किती राहिला? तर तो x राहिला 5/8.
x किती राहिला बोला 5/8. सिमिलर पद्धतीने मी y ची व्हॅल्यू काढणार आता, तर y कसा निघेल माझा, तर y विल बी इक्वल टू dy अपॉन d. तर dy ची व्हॅल्यू किती आहे, dy ची व्हॅल्यू किती आहे, तर dy ची व्हॅल्यू -1 बाय dx, सॉरी d ची व्हॅल्यू किती होती -4. दिस मायनस मायनस विल कॅन्सल विथ ईच अदर. Our answer of y will be equal to 1/4. Our answer of y will be equal to 1/4. आणि मग तुमच्या स्वच्छ अक्षरात तुम्ही खाली लिहिणार the solution of equation is. काय लिहिणार बोला, the solution of equation is x is equal to how much, x is equal to 5/8 and y is equal to किती, तर y is equal to येणार 1/4. तर this will be your final equation. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॅमर्स रूल वरचे क्वेश्चन्स बाळांनो सॉल्व्ह करू शकता. आज हे लेक्चर घेण्यामागचं कारण हेच की मला फक्त दोन महत्वाच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या होत्या. त्यामध्ये पहिलं, जर आपल्याला इक्वेशन रेग्युलर स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं नसेल तर त्याला कशा पद्धतीने आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणून क्रॅमर्स रूलच्या पद्धतीने तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आणि दुसरं म्हणजे असं की एखाद्या वेळेला जर तुम्हाला कोइफिशियंट्स हे फ्रॅक्शन मध्ये आले, एखाद्या वेळेला जर कोइफिशियंट्स कसे आले बोला फ्रॅक्शन मध्ये, जसं की इथे तुम्हाला लक्षात येतंय C2 ची व्हॅल्यू 1/2 आहे, B2 ची व्हॅल्यू -1/2 आहे, मग त्यावेळेला क्रॅमर्स रूलने तुम्ही क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे, तर त्या गोष्टींसाठी बाळांनो मी हे आजचं लेक्चर तुमच्या समोर घेऊन आलोय. तर तुम्हाला या दोन्ही क्वेश्चन मध्ये कुठेही कशा पद्धतीचा काही डाऊट असेल तर प्लीज आस्क मी. आय विल ट्राय टू आन्सर ऑल ऑफ युअर क्वेश्चन्स. आणि एक वेळा मी याच्या ज्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय केल्यात किंवा आपण ज्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यात त्या बरोबर आहेत का चेकआउट करतो. तर वेट फॉर 2 minutes. तर बाळांनो याची जी आन्सर आहे ते आहे आपले -2 and 4 आणि दुसरा क्वेश्चन आहे त्याचे जे आन्सर्स होते बाळांनो ते होते 5/8 आणि 1/4, 5/8 आणि 1/4, 5/8 आणि 1/4. तर बाळांनो आपण प्रॉपर पद्धतीने आपले न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. तर एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला क्रॅमर्स रूल मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आय होप की माझ्याकडनं जी मी कन्सेप्ट सिरीज सुरू केली त्या कन्सेप्ट सिरीज मध्ये मी माझ्याकडनं तुम्हाला क्रॅमर्स रूल प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन करू शकलोय. आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की न चुकता क्रॅमर्स रूलला विदाऊट काय म्हणू शकतो आपण त्याला एक कोणतीही कन्सेप्ट मध्ये चूक न करता प्रॉपर पद्धतीने प्रिपेअर करा, जेणेकरून तुमच्या बोर्ड्स एक्झाम मध्ये 3 मार्क्स हे तुमचे काय होतील क्लिअर होतील बाळांनो. तर थँक्यू सो मच. येणाऱ्या नेक्स्ट लेक्चर मध्ये मी नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज एलिमिनेशन मेथड ॲज वेल एज सबस्टिट्यूशन मेथड, ज्याच्यावर तुम्हाला 2 मेथड पैकी एक कोणत्या तरी मेथडवर 3 मार्काचा क्वेश्चन पाहायला मिळतो तो आपण डिस्कस करूया बाळांनो. तर तोपर्यंत चला अभ्यास करत राहा आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच.